क्षमा करा। मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। जरांगे यांच्या सोबत या सामूहिक आमरण उपोषणामध्ये 110 मराठा आंदोलक देखील सहभागी झालेत। दरम्यान आज उपोषणात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा पूर्ण दिवस या उपोषण आंदोलनात सहभागी होणार आहेत। काल रात्री उशिरा धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत आले। रात्रीच त्यांनी जरांगे यांची भेट घेतली, जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। दरम्यान आता जरांगे यांच्यासह उपोषणातील इतर उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली आहे। रात्री जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा शल्य चिकित्सकांनी जरांगे यांची भेट घेतली, उपचार घेण्याची विनंती केली, मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला। आता हे उपोषण सोडवण्यासाठी सरकारकडून काही पावले उचलली जातात का हे बघायचं। आज चौथा दिवस आहे, प्रकृती थोडीशी खालावत चाललेली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील दिवसभर या आंदोलन उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि त्या दरम्यान आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे आता खालावत चाललेली आहे। आपण जर बघितलं तर आता सध्या जरांगे पाटील जे आहे ते झोपलेले आहेत, मात्र आजचा चौथा दिवस आहे। 4 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्न पाणी नाही, त्यामुळे त्यांचा बीपी आणि शुगर जे आहे ते खालावत चालल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या उपोषणामध्ये अनेक जण जे आहे ते या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। त्यांचासुद्धा उपोषणाचा जे आहे ते चौथा दिवस असून राज्यभरातून जे आहे ते उपोषणकर्ते जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। यातील जर बघितलं आपण तर 4-5 जणांची तब्येत जी आहे ती खालावली होती आणि त्यामुळे त्यांना जे आहे ते उपचाराकरिता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी डॉक्टरांचं पथक जे आहे ते या ठिकाणी तपासणी करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील यांची जर मागणी आपण बघितली तर मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं। त्याचबरोबर सरकारनं जे अध्यादेश काढला होता, सगळे सोयरे शब्दाच्या जो अध्यादेश होता त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी। सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि त्यांच्या मागणीसाठी जे आहे ते जरांगे पाटील पुन्हा उपोषण जे आहे ते करतायत आणि त्यांच्या उपोषणासोबत हे सगळे सामूहिक उपोषण म्हणून हे सगळे जे आहे ते अनेक जण या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेकांची प्रकृती जी आहे ती आता या ठिकाणी खालावत चाललेली आहे। डॉक्टरांचं पथक जे आहे ते रेग्युलर या ठिकाणी तपासणी करण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी येत आहे। आपण जर बघितलं तर या उपोषणकर्त्याची जी आहे ती या ठिकाणी तपासणी सुरू असून या सगळ्या जरांगे पाटील यांच्या मागण्यांसाठी पाठिंबा देण्यासाठी हे सगळे जे आहेत ते आंदोलक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जरांगे पाटील जोपर्यंत त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत जे आहे ते उपोषण जे आहे ते मागे घेणार नाहीत। त्यामुळे सरकार याबद्दल कशा पद्धतीनं तोडगा काढतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली सराटी।